सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे मोकळं आभाळ. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पतीपत्नींना एकमेकांसाठी जरा कमीच वेळ आहे. अर्धा जास्त टाईम ऑफिसमध्ये जातो. त्यानंतर घरी आल्यावर घरच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या हे सगळं बघता बघता त्यांना एकमेकांसोबत म्हणावा तसा वेळ घालवता येत नाही. आणि मग यामधून येत जातो तो दुरावा आणि मग एकमेकांना गृहीत धरणं. आणि त्याचबरोबर आहे आपला सोशल मीडिया वाढीस वाढ घालायला. अशा सगळ्या सिच्युएशनमुळे कसे प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि त्या प्रॉब्लेममधून आपण कसे बाहेर येऊ शकतो हे सुंदरपणे सांगणारी ही कथा आहे. ऐका तर मग. आज पुन्हा अक्षयने डबा मिटून ठेवला. पहिल्याच घास खाल्ल्यावर त्याला भाजी अळणी लागली. त्यात मीठच नव्हतं, कणभरही. आजचा सलग दुसरा दिवस होता असा जवळजवळ डबा न खाण्याचा, घरी घेऊन जाण्याचा. काल प्रचंड चिडचिड झाली होती त्याची. ज्या पोटासाठी आपण कमावतो तेच जर भरणार नसेल आणि तेही कोणाच्या गलथानपणामुळे तर काय अर्थ आहे याला, असा विचार येऊन तो बिथरला होता. पण कामाच्या धबडक्यात नंतर तो विचार मागे पडला. काल कोणा क्लायंटबरोबर पार्टी होती, त्यामुळे तो रात्री घरी उशिरा पोचला. तेव्हा अनुयानी मुलं झोपवली होती. सकाळी उठल्यावर पुन्हा ऑफिसला निघण्याची धावपळ. या सगळ्यामध्ये त्या अळणी भाजीबद्दल विचारायचंच राहून गेलं होतं. कालचा डबा आपण पिशवीत घालून ब्रिजवर बसलेल्या एका भिकाऱ्याला दिला होता. त्यामुळे अनुयाला कळलंच नसावं की आपण दुपारी जेवलो नाही आहे. आज सगळा डबा असाच घेऊन जाऊया, बोलू तर दे मग तिला. मग विचारतो तिला. उरला दिवस पुन्हा टेबलवरचं काम आणि घड्याळाची काटे ह्यांची सांगड बसवण्यात गेला. रात्री घरी पोचल्यावर मुलं अभ्यास करत होती आणि अनुया स्वयंपाक. अक्षयने टिफिन बॉक्स ओट्यावर ठेवला. वाट बघत की आता अनुया मला सुनावेल, तेव्हा सुनावेल, पण तिने काही आवाजच दिला नाही. अनुयाने सगळं कचऱ्याच्या पिशवीत टाकून दिलं. डबे घासायला टाकले. एका शब्दानेही अक्षयला काहीही न विचारता ती पुन्हा तिच्या कामाला लागली. काय मात चाललाय हिचा, अख्खा डबा परत आणलाय नवऱ्यानं हे कळूनही एका शब्दानं काही विचारणा केलं नाही. झाले असतील आमचे संवाद कमी, पण एवढ्या अलोफनेस या लग्नाच्या 12व्या वर्षीच काही फिकीरच नसावी नवऱ्याची. दिस इज टू मच. अशा विचारांनी शिर तडतडू लागली अक्षयची. मोठा छोकरा तेवढ्यात निरोप घेऊन आला. पानं वाढली आहेत. आई विचारते, हॉलमध्ये बसणार की बेडरूममध्ये? अक्षयने हॉलमध्येच ताट मागवलं. मग दोन्ही मुलंही त्याच्याबरोबरच हॉलमध्ये बसली. अनुया न जेवताच बेडरूममध्ये जाऊन झोपलेली कळूनही अक्षयला तिची चौकशी करावीशी वाटली नाही, ना थेट ना मुलांकडे. काय दळभद्री आयुष्य आहे. इन मिन 3 खोल्यातून 4 जणं राहतोय. त्यातले 2 तर वयाने 10 वर्षाच्या आत बाहेरचे, 2 मोठे फक्त वयाने, नाहीतर समजुतीत त्या दोन्ही मुलांएवढेच. लाईफ हॅज बिकम मिझरेबल. या विचारातच जेवण आटोपलं अक्षयचं. एकाही पदार्थाची चव मागे जिभेवर रिंगाळलेली नव्हती. कंबहुना चूळ भरतानाही अक्षयला प्रयत्न करूनही त्या भाजीची चव आठवत नव्हती, ना आमटीची. थोडक्यात निव्वळ औपचारिकता म्हणून स्वयंपाक करण्यात आलेला हे कळत होतंच अक्षयला. अनुयाचं काहीतरी बिनसलंय नक्की, असं अक्षयला राहून राहून वाटत होतं. पण नक्की काय हे त्याला कळत नव्हतं. मुलांनी उद्याची बॅग लावणं, रात्रीचे कपडे घालणं, ब्रश वगैरे करणं, आपापली कामं केली. आई लवकर झोपली आहे तर तिला डिस्टर्ब केलं नाही त्यांनी. पण एकाही कामासाठी त्यांना बाबाची गरज लागली नव्हती. अक्षयने स्वतःचं आवरलं आणि तो पलंगावर आडवा झाला. अनुयाने तो आल्याचं कळून नेहमीप्रमाणे कूस बदलवली. पाठ करून झोपली ती अक्षयकडे. हे एकमेकांकडे पाठ करून झोपण्याची फेज अंमळ जरा लवकरच आली होती दोघांच्या आयुष्यात. अक्षयने पाठमोऱ्या अनुयाकडे तोंड केलं. ती पाठमोरी आहे, तिला काय कळणार की आपण तिच्याकडे तोंड करून झोपलोय.
झोपायच्या अंथरुणावरही इगो अगदी टक्क डोळ्यांनी जागा होता. तेवढ्यात अक्षयचा हात अनुयाने घेतलेल्या उशीवर पडला आणि तो चपापला. त्याने त्या अंधारात पुन्हा चाचपडून पाहिलं. अभ्रा भिजला होता उशीचा बऱ्यापैकी. आपण यायच्या आधी हिथं तोंड करून झोपलेली अनुया व्यवस्थित रडली होती. म्हणजे काय नेमकं चाललं हिच्या मनात? कसली चलबिचल चालू आहे? काय लपवते ती आपल्यापासून? नेमकं काय सहन करावं लागतंय तिला एकट्यानेच? असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं होतं मनात. गेले 2 दिवस उपाशी राहावं लागल्याचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता. आता त्या अंधारातही ठळकपणे दिसत होती त्याला त्याची काळजी, अनुयाबद्दल वाटणारी. तो उठला. मोबाईलच्या उजेडात त्यानं चाहूल घेतली. ती मुलं झोपली होती गाढ खाली घातलेल्या गाद्यांवर. एक खिन्न विचार तेवढ्यातल्या तेवढ्यात डोकावून गेला त्याच्या मनातून. कसलाचा ठाम विचार करत अक्षय उठला. अनुयाच्या खांद्यावर हलवत त्याने तिला दबक्या आवाजातच बाहेर यायला सांगितलं. हॉलमध्ये येऊन अक्षयने दिवा लावला. अनुयाही आलीच पाठोपाठ. तिचे डोळे रडून रडून सुजल्यासारखे वाटले त्याला. अक्षयला खूप वाईट वाटलं. विचार आला त्याच्या डोक्यात की एका छताखाली राहूनही आपण साधं बघतही नाही एकमेकांकडे मनापासून. त्याला त्याच्यानी त्याच्या आईमधला एक संवाद आठवला, जेव्हा त्याची आई त्याच्या वडिलांशी बोलत होती. जेव्हा एके दिवशी त्याने आईला विचारलं होतं, बाबांच्या गोळ्यांचं शेड्यूल तू इतकं व्यवस्थित कसं काय सांभाळू शकतेस? आई म्हणाली होती, रोज रात्री मी 10 मिनटं निदान तुझे बाबा झोपल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे मन लावून बघते. तो रात्रीचा फळा फुसल्यासारखा चेहराच खरा चेहरा असतो. एकदा का दिवस उजाडला की मनातून झालेली अनेकानेक विचारांची दाटी चेहऱ्यावर उमटते आणि आपण लांब जातो त्या चेहऱ्यापासून. ते त्यावर उमटलेलं भाव न आवडून, पण तोच चेहरा रात्री आपल्याला खेचून घेतो त्याच्याकडे. आणि मग खरंच मनापासून वाटतं की या चेहऱ्यावरची प्रत्येक रेष न रेष आपल्यालाच जपायची आहे. येतं मग बळ आपोआप त्या चेहऱ्याच्या शरीरासाठीही झटण्याचं. पण आई, हे असं एकतर्फी असून कसं चालतं? अक्षयने आईला विचारलं होतं. विचार नाही येत कधी की समोरच्यालाच पडलेली नाही तर आपण तरी काय एवढा तडफडा करावा? आई म्हणाली होती, कोणी सांगावं? झोपलेल्या माझ्याकडे एकटक लावून बघण्याचं तुझ्या बाबांची 10 मिनटं मध्यरात्री येत असतील आणि कदाचित त्यांची पद्धत अजून वेगळी असू शकते. तुझ्या आईला स्वतःच्या मनातून तेवत ठेवण्याची. आपण मुळात समोरच्याचा विचार करावाच का? आपण आपल्याशी प्रामाणिक राहायचं बस. 50 वर्षाचा संसार एकमेकांशी तसं प्रामाणिक राहूनच होतो बरं का. स्वतःशीही अप्रामाणिक राहून होत नसतो रे बाळा. झरकन तो अख्खा प्रसंग अक्षयच्या डोळ्यासमोरून सरकला. तो पुढे झाला. गोंधळलेल्या अनुयाच्या जवळ गेला. आई आणि बाबांचा संवाद आठवून त्याने फक्त तिला मिठीत घेतलं आणि अनुयाचा बांध फुटला. अक्षयचा उजवा खांदा भिजू लागला. त्यानेही तो भिजू दिला व्यवस्थित. अक्षयच्या मिठीनेच अनुयाला त्याचा प्रश्न विचारला होता. त्यामुळे त्याने काहीही थेट विचारण्याआधीच तिने सांगायला सुरुवात केली होती. 2 महिन्यांपूर्वी तो तिच्या आयुष्यात आला होता. अचानक आलेली फ्रेंड रिक्वेस्ट कोणी अनोळखी व्यक्तीची. मी कशी काय स्वीकारली कोण जाणे. पण नंतर एकमेकांच्या पोस्टना लाईक्स कमेंट्स देण्याने झालेली सुरुवात कधी मेसेंजरवर चौकशी करण्यापर्यंत आली कळलंच नाही. मग व्हॉट्सअप नंबर शेअर झाले. तिथे गप्पा चालू झाल्या. त्याचा बोलका स्वभाव, गमतीशीर बोलणं, काळजीचा सूर, आमचे बरेच कॉमन छंद खूप खूप आवडत होतं मला. 2 महिने हे चालू होतं सगळं. आणि 4 दिवसांपूर्वी त्याचा मेसेज आला मला की मी मुंबईत आहे आठवड्याभराकरता. भेटशील का? 16वं लागलेल्या मुलीसारखी मी हुरळून गेले होते. काय बोलूया काय नको ह्याची उजळणी करत होते. त्याच्यासाठी त्याला आवडतात म्हणून गुलाबजाम केले होते मी आणि गेले भेटायला. तो उतरलेल्या हॉटेलच्या रूमवर. खूप आनंद झाला मला त्याला पहिल्यांदा बघून.
पण त्याने मला केलेल्या त्या पहिल्याच हगमध्ये मला काहीतरी विचित्र अशी भूक जाणवली. तो सोडतच नव्हता मला. मी त्याला कसाबसा दूर लोटला. त्याला काही सांगू पाहत होते मी, पण त्याला माझं काही ऐकण्यात इंटरेस्टच नव्हता. त्याने आपलं सुरूच ठेवलं मला हग करणं. वाटलं हाऊ समवन डेअर्स टू टच मी विदाऊट माय परमिशन. शिरशिरी आली माझ्या अंगात. बेसिकली मला ह्या गेल्या 2 महिन्यांपासून जो पुरुष माझा एक छान मित्र वाटत होता, त्याला मी फक्त आणि फक्त बाईच वाटत होती. त्याला मैत्रिणीची गरजच नव्हती मुळी. त्याला हवी होती फक्त एक स्त्री. गप्पा मारताना साधारण अंदाज आलेली, संसारात नाखुश असलेली, नवऱ्यापासून डिटॅच्ड असलेली, फक्त मुलांसाठी जगणारी, थोडक्यात अ मटेरियल दॅट कॅन बी इझिली अवेलेबल, असेच त्याला हवे होते. किळस आली मला त्याची आणि स्वतःच्या विचारांची पण. तडक निघाले तेथून मी. गुलाबजाम दिले रस्त्यावरच्या एका भिकाऱ्याला. त्या भिकाऱ्यापेक्षाही लाचारनी भुकेला वाटला होता मला तो. मग बेचैन होते मी. गेले 4 दिवस कुढत होते आतल्या आत. इग्नोर करत होते त्याचे सततचे मेसेज, त्याचे कॉल्स. तुला काय सांगणार होते मी, जर तू असूनही नसल्यासारखाच असतोस घरी, कायम फक्त स्वतःच्यात. एकटी होते मी. आधार हवा होता मला, पण मी फसले. अक्षयने अनुयाचा हात त्याच्या हातात घट्ट धरला. तिच्या डोळ्यात बघत स्वतःच्या डोळ्यातून विश्वासार्हता दाखवत त्याने तिला दिलासा दिला. मूकपणेच की ती फसली नाही आहे इथं. उरलेली रात्र दोघांनीही बसूनच काढली. मग त्याच्या छातीवर डोकं टेकून तिचं डोकं थोपटत घेतलं त्याने. दुसऱ्या दिवशी सकाळी कोपऱ्यावरच्या उडप्याच्या हॉटेलात मस्त आवडीचा रवा मसाला डोसा खाऊन एक कडक फिल्टर कॉफी पीत होती अनुया. आणि अक्षय बघत होता तिच्याकडे टक लावून, प्रसन्न हसत. अनुयाने शेवटचा घोट घेत कप खाली ठेवला आणि ती टेकली, पाठी खुर्चीला रिलॅक्स होऊन, टेबलावर बोटांनी वाजवत, अक्षयकडं बघत. कौतुक आणि प्रेम दाटून आलं होतं तिच्या डोळ्यातून. कारण या हॉटेलमध्ये येण्यापूर्वी अक्षय तिला त्या हॉटेलमध्ये घेऊन गेला होता जिकडं तो उतरला होता. अशा माणसापासून नुसती आपली सुटका करून घेऊन गप्प बसायचं नसतं. अगं, पुन्हा असं कोणाबरोबर करण्याआधी तो 10 वेळा विचार करेल, हेही बघायचं असतं. अक्षयने हे सांगत अनुयाला त्याच्या रूमवर नेलं होतं. अक्षय हाताची घडी घालून शांत उभा होता. मग जेव्हा अनुया अंगात होता नव्हता तेवढा जोर काढून त्याच्या मुस्काटात ठेवून देत होती, तिच्यातल्या बाईला गृहीत धरणाऱ्या त्याच्यातल्या पुरुषाची नांगी ठेचून काढत होती. छान हसली अनुया अक्षयकडे बघत. पोटभर खाल्लं होतं आज तिनं. बऱ्याच दिवसांनी मोकळं झालं होतं आभाळ. बऱ्याच महिन्यांनी त्याच्या स्वतःच्या हक्काच्या एकुलत्या एक सूर्यासाठी. मग दोस्तांनो, कशी वाटली ही आजची कथा? आहे की नाही आपल्याला छानसा धडा देणारी? खरंच आपण एकमेकांना असे गृहीत धरून घेऊ नये आणि आपल्या कुटुंबासाठी जरूर वेळ काढावा. मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही कथा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.